नमस्कार मित्रांनो, मी उदय लांगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजार भाव। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजार भाव। पण 30 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे बाजार भाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजार भाव। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजार भाव। पण 30 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे बाजार भाव, या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा जून महिन्यात कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 30 जून पर्यंत कसे राहणार कापसाचे बाजार भाव, या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर। तर आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा जो बाजारभाव 75 सेंट पर्यंत खाली आला होता, तो आजच्या कंडिशनला 82 सेंट्स पर्यंत वधारला आहे। आणि कापसाच्या भावातील ही आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी बघून कुठेतरी आपल्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु देशात काही कापसाचा बाजारभाव वाढलाच नाही। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे सुरू होणारा खरीप हंगाम सुरू होणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो आपण 1 जून पासून मोठ्या प्रमाणात खत बियाणांची त्या ठिकाणी खरेदी करणार। यासाठी पैशाची आवश्यकता असते आणि ही पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी आपण काय करणार मित्रांनो, या ठिकाणी आपल्यापाशी असणारा उरला सुरला कापूस या ठिकाणी विक्री करून टाकणार। आता आपल्यापाशी असणारा उरला सुरला कापूस विक्री करून टाकणार, याचा अर्थ काय की 1 जून नंतर कापसाची जी त्या ठिकाणी विक्री आहे बाजार समित्यांमध्ये वाढणार, यामुळे आपोआप कापसाच्या भावावर दबाव येणार। म्हणजे आंतरराष्ट्रीय भाव वाढून सुद्धा देशात कापसाचा भाव वाढणार नाही। म्हणजे 1 ते 15 जून पर्यंत जो सध्या कापसाचा भाव 7100 ते 7600च्या दरम्यान आहे, त्याच्यामध्ये 100 रुपयाची घसरण होऊन 7000 ते 7500 दरम्यान येऊ शकतो। परंतु 15 जून नंतर पुन्हा एकदा कापसाच्या भावात खालच्या स्तरावरून सुधारणा होणार, याची 2 कारणे। एक तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या भावातील तेजी
आणि दुसरीकडे 15 जून नंतर देशामध्ये कमी होणारी कापसाची विक्री, या दोन अनुकूल कारणांमुळे 15 ते 30 जूनच्या दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे. या शक्यतेमध्ये जर कापसाच्या बाजारभावाचा विचार केला तर मित्रांनो तो पुन्हा 100-200 रुपयांनी वाढून 7,100-200 ते 7,600-700 पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे 1 ते 30 जूनपर्यंत आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची भाव पातळी कमीत कमी 7,000 ते जास्तीत जास्त 7,700च्या दरम्यान राहू शकते. आता यापैकी कापूस विक्रीचा योग्य भाव कोणता असा जर प्रश्न असेल तर 7,500च्या आसपास आपण कापूस विक्री करू शकतात 50%. उर्वरित कापूस आपण आपल्या गरजेनुसार विकला तर आपला होऊ शकतो या ठिकाणी फायदा. पण 1 ते 15 जूनपर्यंत कापसाचा भाव दबावात राहणार हे मात्र 100% खरं. मग भविष्यात देशांतर्गत बाजारात आता काय राहणार कापसाचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.